नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 31 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले असून संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा. वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे आपल्याला बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा. लोकल हळदीला आवक आली आहे 409 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 10,800 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 13,156 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,300 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 6 क्विंटलची. लोहा या ठिकाणी कमीत कमी हळदीला दर मिळालेला आहे 11,301 रुपया. सर्वसाधारण दर सुद्धा 11,301 रुपया, तर जास्तीचा दर मिळाला 11,601 रुपया. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे 1,769 क्विंटलची. कमीत कमी हळदीला नांदेडला दर मिळालेला आहे 10,350 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,495 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 68 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,400 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. आवक आलेली आहे 171 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे 2,030 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे रिसोडला हळदीला 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वसमत. वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 626 क्विंटलची. कमीत कमी हळदीला वसमतला दर मिळाला 10,000 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 12,097 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,195 रुपये.